हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे ना 6:30 वाजले. तर मामांनी ना बाजारातून मस्त असे उपवासासाठी ना रताळे आणले होते. हे बघा, मस्त असे रताळे उकडायचे इथे. तर हे ना आधी मी आता 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ. तोपर्यंत इकडे कुकरमध्ये ना पाणी ठेवलंय गरम व्हायला. म्हणजे कुकरमध्ये उकडायला टाकली ना पटकन उकडते ते. तर चला आता मी धुवून काढते व्यवस्थित. आणि याच्यासोबत आहे ना झिरकं करायचं. झिरकं म्हणजे काय, शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढायच्या. अशी पातळ मिरची वाटायची, ती पण वाटलेली मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मिरची वाटून घेतलेली मी. तर ही बघा, ही मिरची आहे, झिरक्यासाठी वाटून घेतली ती. आता मी आमच्या इकडे कसं लाईटी लवकरच जाते ना, मग त्यामुळे पटकन मिरची वाटून घेतली अगोदर इकडं, म्हणजे झिरक्यासाठी. आणि आता इकडं रताळी पण उकडायला टाकून देणार आहे मी. तर चहा पाणी आमचा मगाशीच झाला. तर हे बघा, मी ना स्वच्छ 2-3 पाणी धुवून आणले, त्यानंतर कट केले, म्हणजे त्याचे बारीक कट करून घेतलं. आणि आता इकडे कुकरमध्ये पाणी ठेवलं होतं, तोपर्यंत धुवून येईपर्यंत तर पाण्याला पण उकळी आली आहे. तर चला हे सगळे पाण्यामध्ये टाकायचे. हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे ना 8-8:30 वाजले. तर मी काय काय फराळाचं बनवलं ते पण दाखवते. आणि आज आम्ही म्हणून त्या सकाळी राजभवन त्या ते त्यांच्याबरोबर गेल्या गळणीला, म्हणजे त्यांच्या घरी गेल्या आहे त्या. आणि पिल्लू पण झोपली. आता आम्हाला फराळाचं करायचं आणि काय काय बनवले ते पण मी दाखवते. तर आता इकडे ना खिचडी परतावली मी. हे बघा, इकडे खिचडी आहे, ती परतावली आहे. आणि त्यानंतर इकडे रताळे पण उकडले. हे बघा, रताळे उकडवले. आणि त्यानंतर रताळ्यासोबत खायला इकडे झिरकं पण बनवले. तर आता फराळच करायचे आम्हा सगळ्यांना पण. आणि थोड्याशा मिरच्या पण तळल्या आहे. हे बघा, म्हणजे झिरकं करून झालं तर मग मी बंद केलं. हे पहा, मस्त असं झिरकं बनवले. त्यानंतर थोड्याशा मिरच्या पण तळल्या आहे, आपल्या त्यांना आवडते म्हणून. हॅलो फ्रेंड, तर आता आम्ही ना खिचडी करायला बसलोय. अरे, रताळे, झिरकं, खिचडी, तळेल मिरच्या. चला मस्त वागे खिचडी बनवली, आता गरमागरम खायला बसलोय. आणि नेमकं पिलू पण झोपली. आता मी त्याला ताण देते. आणू सोडून ते दरवर्षी जात्या गळीमला. मागच्या वर्षी एकादशीच्या वेळेस का? मागच्या वर्षी गेल त्याने, वर्षी गेल्या. मोठा कार्यक्रम आहे ना, दाजी म्हणतो. तर चला करतो आम्ही पण खिचडी. फ्रेंड, तर आता सकाळचे आहे ना 11 वाजले. आणि आत्याने स्वयंपाक पण बनवलाय, म्हणजे उपवास सोडण्यासाठी. काल एकादश होती, तर आज उपवास सोडायचा आहे ना, त्यासाठी आत्याने स्वयंपाक पण केलाय. भाजी भाकरीचा नैवेद्य, भाजी चपाती निवद दाखवते. इकडे तुळशीला पण दिला ना, एक आहे तुळशीला दिलाय तिने, तुळशीला दिला. तिकडे चिऱ्या का चालले का? तिकडे आजी बाबांना निवद दाखवायला चालले. वट्टा लिंबापी तिथं वट्टा आहे ना, त्या तिथं चिऱ्याला. कुत्रा आलंय तुमच्या माग, गेले तिकडे निवद दाखवायला. गाय बसले, 2 गाई उभ्या आहे, बाकी बसल्या आहे सगळ्या. गावरान गाई एक उभी आहे. गणेश वेलला बघा ना किती छान फुल आले. गणेश वेल म्हणतात त्याला, फुल बघा ना किती छान आले. आत्तीने लावले हे, मस्त आले तुळशीमध्ये, भारी दिसते. हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडे ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आत्ता आहे ना 4-4:30 वाजले. शिवान्या उठली आहे झोपातून. बाहेर नको जाऊ, वल्लय सारं. बाहेर आहे ना पाऊस आलता, नको ना बाहेर जाऊ. बाहेर पाऊस आहे, बाहेर लय पाऊस आहे. बाप्पा कुठे आपला बाप्पा? बाप्पा कुठे? उठली न झोपातून. कसं काय वाटलं आज जीवाला? बरं वाटलं ना? भूर वाटलं? भूर गेलतो का आम्ही? हा, भूर गेलते ती म्हणते ना. डोक्याचं वाढलंय. कटिंग करायची आहे ना. बाई कोण घालते तो? काय
गोंडा काय? गोंडा घालू आपण गोंडा येऊ. नको ना की मानकड बारीक झालं केसच कापून घेऊ हा. कटिंग पूर्ण नाही पण तुला कट चिमटी घेते बरं का कट एवढं साईड. शिवाने. अशी 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 चिमटी घेती ना अशी अशी चिमटी घेते माणसा. बाहेर काय पाहते पानं हालात आहे. लिंबाची पानं. आता उठली ना 4:30ला 1-1:30 वाजता आंघोळ घातली होती. गेलं गाव तिथं भीतीला चिटकेली ना स्टिकर ती पाहती स्टिकर पाहती स्टिकर. तर आज आहे ना 13 दिवस कंप्लीट झाल्यानंतर देवार आपण आवरला. काय ग हा तर मस्त असं देवार आवरलाय आज. हे बघा, पूर्ण क्लीन केले मी देवारा. आईची घे ना पप्पी. आईची पा घे. इठाबाई करायची का खाली खेळायचं. इठाबाई कर ना शिवण्या. ए शिवा अयो पप्पी घेतली. पप्पी घेता येते बघा कोंबड्यांना छो कच्ची चिवला. इठाबाई कर ना शिवण्या. ए शिवण्या ए पिलू कुठ पाहती का ती. ऐ इठाबाई कर इठाबाई कला बघा ग ती ती पाती.